वेलकम. सर्वांचं हार्दिक स्वागत. मी डॉक्टर JS इंगळे, असोसिएट प्रोफेसर, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, बळवंत कॉलेज, विटा, जिल्हा सांगली. मी आज फंक्शन्स ऑफ मनी, पैशाची कार्य या विषयावरती लेक्चर देणार आहे. फंक्शन्स ऑफ मनी हे जे प्रकरण आहे, हा जो टॉपिक आहे, हा BA, BCom, MA, MCom, MBA आणि सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त आहे. पहिल्यांदा आपण व्हॉट इज मनी, पैसा म्हणजे काय हे पाहूया. त्यापूर्वी पैसा हा शब्द कसा तयार झाला? पैसा हा मराठी शब्द आहे, त्याला इंग्रजीत मनी असं म्हणतात. MONEY, मनी हा इंग्रजी शब्द मोनेटा, MONETA, मोनेटा या लॅटिन शब्दापासून तयार झालेला आहे. रोम मध्ये जुनो मोनेटा नावाचं देवीचं मंदिर आहे. या देवीच्या मंदिरामध्ये नाणी तयार करण्याची पहिली टांगसाळ सुरू झाली आणि देवीच्या मंदिरामध्ये जी नाणी तयार झाली, या नाण्यांना, कॉइन्सना म्हणजे पैशाला, मोनेटा देवीचं नाव ठेवण्यात आलं. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं, मनी हा इंग्रजी शब्द आहे. हा शब्द मोनेटा या लॅटिन शब्दापासून तयार झालेला आहे. आणि जुनो मोनेटा नावाचं जे देवीचं मंदिर होतं रोम मध्ये, या मंदिरामध्ये जगातली पहिली टांगसाळ, नाणी तयार करण्याची टांगसाळ सुरू करण्यात आली. आणि या देवीच्या मंदिरात जी नाणी, कॉइन्स तयार केली जात होती, या कॉइन्सना, नाण्यांना म्हणजे पैशाला, त्या देवीचं मोनेटा हे नाव देण्यात आलं. आणि अशा प्रकारे मोनेटा पासून इंग्रजीमध्ये मनी, पैसा, मराठीत हा शब्द तयार झालेला आहे. आपल्याला माहिती आहे की पैशाचा उदय अलीकडच्या काळात झालेला आहे. आणि त्यापूर्वी जगामध्ये वस्तू विनिमय पद्धत होती, बार्टर सिस्टीम. एका वस्तूच्या बदल्यात दुसरी वस्तू दिली जात. गव्हाच्या बदल्यात तांदूळ असेल, ज्वारीच्या बदल्यात दूध असेल. अशा प्रकारे एका वस्तूच्या बदल्यात दुसरी वस्तू दिली जात होती. त्याला वस्तू विनिमय पद्धत, बार्टर सिस्टीम असं म्हणतात. या पद्धतीत अनेक अडचणी होत्या. म्हणजे मला 1 लिटर दूध पाहिजे असेल तर किती गहू द्यायचा, किंवा मला गाय पाहिजे असेल तर शेळ्या किती द्यायच्या. अशा प्रकारे वस्तू विनिमय पद्धतीमध्ये अनेक अडचणी होत्या. आणि म्हणून हळूहळू आपल्या असं लक्षात येतं की वस्तूंचा वापर हा विनिमय माध्यम म्हणून, मीडियम ऑफ एक्सचेंज म्हणून केला जातो. जनावरांची हाडं, कातडी, जनावरांचे केस, शेळ्या, मेंढ्या, गाय, बैल, दगड, झाडांची साल, गहू, तांदूळ, शंख, शिंपले, या सर्व वस्तूंचा पैसा, मनी म्हणून पूर्वीच्या काळी वापर होत होता. परंतु यामध्ये अनेक अडचणी होत्या. यातल्या काही वस्तू सजीव होत्या, जनावर असतील, शेळ्या, मेंढ्या असतील. अगदी गहू असेल, पैसा म्हणून वापर केला जात होता. ह्या वस्तूंचा दीर्घकाळ साठा करता येत नव्हता. वस्तू नाशवंत होत्या, विनिमय करता येत नव्हता. आणि म्हणून कालांतरानं तांबे, रूप, सोनं, पितळ या धातूंचे तुकडे पैसा म्हणून कार्य करू लागले. पैसा म्हणून लोकांनी तांब्याची, सोन्याची, पितळेचे, धातूचे तुकडे अस्तित्वात आणले. पण यामध्येही काही दोष होते. त्यानंतर काही वर्षानंतर या तुकड्याऐवजी तांबे, सोने, पितळ या धातूंची विशिष्ट वजनाची नाणी, कॉइन्स अस्तित्वात आली, वापरात आली.
आणि धातूंची टंचाई आपल्याला माहिती आहे 1914 पर्यंत सोन्याची नाणी अस्तित्वात होती, पण 1914 नंतर पहिल्या महायुद्धानंतर सोन्याची प्रचंड टंचाई जगभर भासू लागली, खरेदी विक्रीचे व्यवहार वाढू लागले आणि त्यामुळं धातूच्या टंचाईमुळं कागदी चलन अस्तित्वात आलं की जे आज पेपर करन्सी, जे आज आपल्या हातामध्ये आहे कागदी चलन. अशा प्रकारे पैशाचा उगम झाला किंवा पैशाचं जे अस्तित्व आज आपण पाहत आहोत तो पूर्वी वस्तूची खरेदी विक्री करण्यासाठी वस्तूंचा, जनावरांच्या हाडांचा वापर केला जात होता आणि आज पैशाची पुढची पायरी म्हणजे बँक मनी किंवा क्रेडिट मनी हे आपल्याला माहिती. प्रास्ताविक पाहिल्यानंतर आपण पैशाच्या काही व्याख्या पाहूया. डॉक्टर मार्शल यांनी दिलेली व्याख्या अशी आहे: कोणतीही शंका न घेता, कोणताही संशय न घेता, कोणतीही विशेष चौकशी न करता वस्तू आणि सेवांच्या खरेदीसाठी ज्या वस्तूचा उपयोग केला जातो त्या वस्तूला पैसा असं म्हणतात. डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांनी ही अतिशय सोपी, सुटसुटीत अशी व्याख्या केलेली आहे. ते असं म्हणतात की पैसा ही अशी वस्तू आहे की त्या वस्तूविषयी कोणीही शंका व्यक्त करीत नाही, संशय घेत नाही, कोणीही चौकशी करत नाही. पैशाच्या साह्यानं वस्तूंची खरेदी केली जाते, वस्तूंची विक्री केली जाते, कारण पैशाची निर्मिती सरकार करत असते आणि म्हणून देशातली जनता पैशावरती विश्वास ठेवून पैशाच्या साह्यानं वस्तू आणि सेवांची खरेदी विक्री करत असते. मार्शल यांच्या व्याख्येनुसार पैसा ही अशी वस्तू आहे, सरकारनं निर्माण केलेली अशी वस्तू आहे की ज्या वस्तूचा उपयोग लोक वस्तूच्या, सेवेच्या खरेदी विक्रीसाठी करतात आणि त्या वस्तूविषयी, त्या पैशाविषयी कोणताही संशय घेतला जात नाही, कोणतीही शंका घेतली जात नाही आणि त्याची कोणतीही विशेष चौकशी केली जात नाही. हे पैशाचं वैशिष्ट्य. तर अशा प्रकारे प्राध्यापक मार्शल यांनी अतिशय छान, सुटसुटीत अशी व्याख्या केलेली आहे. दुसरी एक व्याख्या आपण बघूया. प्राध्यापक एली नावाच्या अर्थशास्त्रज्ञानं व्याख्या दिलेली आहे. एली असं म्हणतात: ज्या वस्तूला विनिमय माध्यम म्हणून सर्व मान्यता असते, मीडियम ऑफ एक्सचेंज, विनिमय माध्यम, आणि जी वस्तू कर्जफेडीसाठी वापरली जाते त्या वस्तूला पैसा असं म्हणतात. एली यांनी सुद्धा अतिशय सोपी, सुटसुटीत व्याख्या केलेली आहे. ते असं म्हणतात की पैसा कशाला म्हणायचं, तर पैसा नावाची जी वस्तू आहे या वस्तूमध्ये खरेदी शक्ती असली पाहिजे किंवा ती वस्तू विनिमय माध्यमाचं कार्य करत असली पाहिजे. विनिमय माध्यम म्हणजे वस्तूची खरेदी विक्री, मीडियम ऑफ एक्सचेंज म्हणजे जी वस्तू विनिमय माध्यमाचं कार्य करते, वस्तूच्या खरेदी विक्रीचं कार्य करते आणि ज्या वस्तूचा उपयोग कर्जफेडीसाठी केला जातो त्या वस्तूला पैसा असं म्हणतात. अशा प्रकारे प्राध्यापक एली यांनी पैशाची व्याख्या केली. आणखी एक पैशाची व्याख्या आहे. प्राध्यापक हार्टले विदर्स यांनी पैशाची सोपी व्याख्या केलेली आहे, विस्तृत व्याख्या केलेली आहे. प्राध्यापक हार्टले विदर्स असं म्हणतात: पैशाचं कार्य करणारी वस्तू म्हणजे पैसा. मनी इज व्हॉट मनी डज. म्हणजे कोणत्या वस्तूला पैसा म्हणायचं की जी वस्तू पैशाची सगळी कार्य करते. कोणती कार्य? विनिमय माध्यम, मीडियम ऑफ एक्सचेंज, मूल्य संचय, स्टोअर ऑफ व्हॅल्यू, मूल्यमापन आणि विलंबित देणी देण्याचं साधन, कर्जफेडीचं साधन. अशा प्रकारे ज्या वस्तूच्या अंगी पैशाचे सगळे गुणधर्म असतात किंवा जी वस्तू पैशाची सगळी कार्य करते त्या वस्तूला पैसा असं म्हणतात. अशा प्रकारची विस्तृत, व्यापक, सर्वमान्य, अतिशय चांगली अशी व्याख्या प्राध्यापक हार्टले विदर्स यांनी केलेली आहे. आणखी एक चौथी व्याख्या आपण पैशाची बघूया. प्राध्यापक सेलिगमन
या अर्थशास्त्रज्ञानं ही व्याख्या केलेली आहे. ते असं म्हणतात, ज्या वस्तूमध्ये स्वीकारार्हता किंवा सार्वत्रिक मान्यता, जनरल ऍक्सेप्टेबिलिटी हा गुणधर्म असतो, त्या वस्तूला पैसा असं म्हणतात. ज्या वस्तूमध्ये स्वीकारार्हता किंवा सार्वत्रिक मान्यता, जनरल ऍक्सेप्टेबिलिटी हा गुणधर्म असतो, त्या वस्तूला पैसा असं म्हणतात. म्हणजे ज्या वस्तूला समाजाची मान्यता असते त्या वस्तूला पैसा असं म्हणतात. अशा प्रकारे सेलिगमन यांनी व्याख्या केलेली. आपल्याला माहिती आहे की आपल्याजवळ जो पैसा आहे, या पैशामध्ये स्वीकारार्हता हा गुणधर्म आहे, समाज मान्यता हा गुणधर्म आहे, जनरल ऍक्सेप्टेबिलिटी. प्राध्यापक केन्स यांची सुद्धा एक व्याख्या आपल्याला या ठिकाणी बघता येईल. ज्या वस्तूमुळं कर्जाचे व्यवहार करता येतात आणि ज्या वस्तूमध्ये सामान्य क्रय शक्ती, जनरल पर्चेसिंग पॉवर साठवलेली असते, साठवली जाते, त्या वस्तूला पैसा असं म्हणतात. प्राध्यापक केन्स असं म्हणतात, ज्या वस्तूमुळे कर्जाचे व्यवहार करता येतात आणि ज्या वस्तूमध्ये सामान्य क्रय शक्ती, जनरल पर्चेसिंग पॉवर साठवली जाते, त्या वस्तूला पैसा असं म्हणतात. ही सुद्धा व्याख्या अतिशय चांगली, सोपी, सुटसुटीत अशा प्रकारची. आपल्याला माहिती आहे की पैशाच्या सहाय्यानं आपण उधारीचे किंवा कर्जाचे व्यवहार करत असतो. गुर्ले आणि शॉ यांनी सुद्धा पैशाची व्याख्या केली आहे. ती व्याख्या अशी आहे की पैशाला नजीकचे पर्याय असणाऱ्या, देणी भागवण्यासाठी उपयोगी पडणाऱ्या सर्व साधनांना पैसा असं म्हणतात. पुन्हा एकदा व्याख्या पहा. गुर्ले व शॉ यांची व्याख्या आहे, पैशाला नजीकचे पर्याय असणाऱ्या, देणी भागवण्यासाठी उपयोगी पडणाऱ्या सर्व साधनांना पैसा असं म्हणतात. म्हणजे पैसा म्हणजे आपल्याला माहिती आहे मनी, नोटा, पण त्याचबरोबर आपल्या बँकामध्ये ज्या ठेवी असतात, मुदत ठेवी असतील, बचत ठेवी असतील, यांना सुद्धा पैसा असं म्हणतात. गुर्ले आणि शॉ यांची पैशाची व्याख्या खूप व्यापक आहे, विस्तृत आहे. म्हणजे केवळ कागदी नोटा, आपल्याजवळ ज्या नोटा आहेत त्यांनाच पैसा म्हणत नाही. आपल्या बँकेमध्ये ज्या ठेवी असतात, फिक्स डिपॉझिट ठेवी असतील किंवा सेव्हिंग अकाउंटवरच्या ठेवी असतील, बचत ठेवी, मुदत ठेवी, शेअर्स, विमा आणि भविष्य निर्वाह निधीतली रक्कम, याला सुद्धा पैसा म्हणतात. अशा प्रकारे गुर्ले आणि शॉ यांचा पैशाचा दृष्टिकोन आहे. 1959च्या रॅडक्लिफ समितीनं सुद्धा पैशाचा अर्थ सांगितलेला आहे. ते असं म्हणतात, पैसा मनी अधिक पत पैसा, क्रेडिट मनी बरोबर मनी. पैसा म्हणजे काय तर पैशामध्ये, रोख पैशामध्ये व्यापारी बँका जो पैसा निर्माण करतात, जो पतपैसा निर्माण करतात, त्याला सुद्धा पैसा असं म्हणतात. म्हणजे पैसा म्हणजे एम आणि पतपैसा म्हणजे क्रेडिट मनी, एम डॅश किंवा M1, म्हणजे एम इज इक्वल टू एम प्लस M1. तर अशा प्रकारे रॅडक्लिफ समितीनं पैशामध्ये पतपैशाचा सुद्धा समावेश केलेला आहे. तर पैशाच्या आपण जवळजवळ 7 व्याख्या पाहिलेल्या आहेत. या 7 व्याख्यावरून आपल्याला पैशाचे एक जनरल डेफिनेशन तयार करता येते. ती डेफिनेशन अशी आहे, ज्या वस्तूमध्ये स्वीकारार्हता, ऍक्सेप्टेबिलिटी, रोखता, लिक्विडिटी, मूल्यसंग्रह, स्टोअर ऑफ व्हॅल्यू, सामान्य क्रयशक्ती, जनरल पर्चेसिंग पॉवर, वस्तूचं मूल्यमापन, मेजर ऑफ व्हॅल्यू आणि हस्तांतरण, ट्रान्सफर ऑफ व्हॅल्यू, हे गुणधर्म असतात, त्या वस्तूला पैसा असं म्हणतात. म्हणजे पैशामध्ये स्वीकारार्हता, समाज मान्यता, रोखता, मूल्यसंग्रह, सामान्य क्रयशक्ती, मूल्यमापन आणि हस्तांतरण हे गुणधर्म असतात. हे गुणधर्म ज्या वस्तूमध्ये असतात त्या वस्तूला पैसा असं म्हणतात. तर अशा प्रकारे आपण पैसा म्हणजे काय किंवा पैशाच्या व्याख्या किंवा पैशाचे गुणधर्म पाहिले.
या भागामध्ये, पुढच्या भागामध्ये मी फंक्शन्स ऑफ मनी, पैशाची कार्ये पाहणार आहे. यालाच पैशाचे उपयोग असं सुद्धा म्हणतात. पैशाची जी कार्य आहेत, या कार्यांचं वर्गीकरण प्राथमिक कार्ये, दुय्यम कार्ये आणि अनुषंगिक कार्ये अशा 3 गटात केलेला आहे. पहिला भाग आपण बघूया. पैशाची प्राथमिक कार्ये, प्रायमरी फंक्शन्स ऑफ मनी. यालाच पैशाची मुख्य कार्य असं म्हणतात, मूलभूत कार्य असं म्हणतात, आवश्यक कार्ये, प्रधान कार्ये असं सुद्धा म्हणतात. पैशाची महत्वाची कार्य, मुख्य कार्य 2. एक, विनिमय माध्यम, मीडियम ऑफ एक्सचेंज. अर्थव्यवस्थेत, कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेत पैसा विनिमय माध्यमाचं कार्य करतो. विनिमय माध्यम म्हणजे वस्तू आणि सेवांच्या खरेदी विक्रीचं कार्य. पैसा वस्तू आणि सेवांची खरेदी विक्री करतो, त्यालाच विनिमय माध्यमाचं कार्य, मीडियम ऑफ एक्सचेंज असं म्हणतात. पैशाच्या साह्यानं कोणतीही वस्तू आणि सेवा विकत घेता येते, कारण पैशामध्ये स्वीकारार्हता, ऍक्सेप्टेबिलिटी, समाज मान्यता हा गुणधर्म असतो आणि त्यामुळे आपण पैशाच्या साह्यानं पाहिजे ती वस्तू पाहिजे तेव्हा विकत घेऊ शकतो. तर अशा प्रकारे मनी इज इन्स्ट्रुमेंट ऑफ एक्सचेंज, मनी इज मीडियम ऑफ एक्सचेंज. म्हणजे पैसा विनिमय माध्यमाचं कार्य करतो, म्हणजे वस्तू आणि सेवांच्या खरेदी विक्रीचं कार्य करतो. पैशाचं दुसरं प्राथमिक किंवा मुख्य कार्य असं आहे, ते म्हणजे मूल्यमापनाचं साधन, मेजर ऑफ व्हॅल्यू. पैसा मूल्यमापनाचं कार्य करतो, म्हणजे वस्तू आणि सेवांचं जे मूल्य आहे, वस्तू आणि सेवांची जी किंमत आहे, ही किंमत पैशात सांगण्याचं कार्य पैसा करतो. उदाहरणार्थ, एका छत्रीची किंमत 100 रुपये, एका पुस्तकाची किंमत 50 रुपये, एका टेबलची किंमत 2000 रुपये. अशा प्रकारे पैसा वस्तू आणि सेवांची किंमत ठरवतो. वस्तू आणि सेवांचं मूल्य मोजण्याचं काम पैसा करतो. वस्तू विनिमय पद्धतीमध्ये ही खूप मोठी अडचण होती. म्हणजे एका वस्तूच्या बदल्यात दुसरी वस्तू दिली जात होती, पण एका गाईच्या बदल्यात किती गहू द्यायचा किंवा किती गव्हाच्या बदल्यात किती तांदूळ द्यायचा, अशा प्रकारे खूप अडचणी होत्या. पण ह्या सर्व अडचणी पैशानं सोडवलेल्या आहेत. वस्तू किती लहान असो, किती मोठी असो, त्या वस्तूची किंमत, त्या वस्तूचं मूल्य पैशात सांगता येतं आणि म्हणून पैशाला मनी इज ए मेजरिंग रॉड असं म्हटलेलं आहे. मेजर ऑफ व्हॅल्यू, मूल्यमापन हे पैशाचं अतिशय महत्वाचं दुसरं असं कार्य आहे की ज्यामुळं वस्तू विनिमय पद्धतीमध्ये ज्या अनेक अडचणी होत्या, ह्या अडचणी दूर झालेल्या आहेत. तर पैशाची ही प्राथमिक कार्य आपण बघितली 2. एक विनिमय माध्यम आणि दुसरं मूल्यमापनाचं साधन. पैशाची दुय्यम कार्य आहेत, त्याला सेकंडरी फंक्शन्स असं म्हणतात. सहाय्यक कार्ये किंवा गौण कार्ये असं सुद्धा म्हणतात. तर त्यामध्ये पहिलं कार्य असं आहे, ते कार्य म्हणजे मूल्य संग्रहाचं साधन, स्टोअर ऑफ व्हॅल्यू. पैसा मूल्य संग्रहाचं कार्य करतो, स्टोअर ऑफ व्हॅल्यू. म्हणजे आपल्याला 10 वर्षानंतर, 5 वर्षानंतर, 20 वर्षानंतर जर वस्तू घ्यायची असतील भविष्यामध्ये, तर आपण पैसा साठवून त्या पैशाच्या साह्यानं भविष्यात हव्या त्या वस्तू विकत घेऊ शकतो. वस्तू साठवण्यासाठी लोक पैसे वापरतात किंवा पैसे साठवतात आणि अशा प्रकारे वस्तू साठवत नाहीत, तर पैसे साठवतात आणि त्या पैशाच्या साह्यानं भविष्यामध्ये 20 वर्षानंतर, 30 वर्षानंतर आपल्याला पाहिजे त्या वस्तू आणि सेवा विकत घेता येतात. वर्तमानात त्या वस्तूंचा साठा करून ठेवणं कठीण असतं, अवघड असतं. अशा वस्तू भविष्यात विकत घ्यायच्या असतात आणि भविष्यात वस्तू विकत घेता याव्यात यासाठी लोक पैशाचा वापर करतो.
म्हणजेच पैसा मूल्यसंचयाचं कार्य करतो. पैशाच्या अंगी मूल्य संग्रहाची शक्ती असते. म्हणजे आता माझ्याकडे 20 कोटी रुपये आहेत, याचा अर्थ मी भविष्यामध्ये 2 वर्षानंतर 30 वर्षानंतर 20 कोटी रुपयाच्या वस्तू, जमीन, घर विकत घेऊ शकतो. तर अशा प्रकारे पैसा मूल्यसंग्रहाचं कार्य करतो आणि म्हणून पैशाचा उपयोग हा सर्वत्र केला जातो किंवा पैशाला समाज मान्यता लाभलेली दिसते. दुय्यम कार्य पैशाचं आणखी एक आहे ते म्हणजे संपत्तीच्या किंवा मालमत्तेच्या हस्तांतराचं साधन. पैशाच्या साह्यानं संपत्तीचं किंवा मालमत्तेचं हस्तांतरण करता येतं. मीडियम ऑफ प्रॉपर्टी ट्रान्सफर किंवा ट्रान्सफर ऑफ व्हॅल्यू हा गुणधर्म पैशामध्ये असतो. याचा अर्थ घर असेल, शेत जमीन असेल, दुसरीकडं दुसऱ्या गावात उचलून नेता येत नाही, पण पैशामध्ये रोखता लिक्विडिटी हा गुणधर्म असतो आणि म्हणून आपण ही मालमत्ता विकून दुसऱ्या गावामध्ये, दुसऱ्या ठिकाणी, देशाच्या कोणत्याही भागामध्ये आपण मालमत्ता खरेदी करू शकतो, संपत्ती विकत घेऊ शकतो. म्हणजे काही संपत्ती स्थावर जंगम मालमत्ता अशा प्रकारची असते की ही मालमत्ता आपल्याला एका गावातून दुसऱ्या गावात नेता येत नाही आणि म्हणून ही मालमत्ता विकून आपण दुसऱ्या गावात जाऊन तशा प्रकारची संपत्ती किंवा तशा प्रकारची मालमत्ता विकत घेऊ शकतो. तर हा एक फार मोठा गुणधर्म पैशामध्ये आहे, लिक्विडिटी. आणि लिक्विडिटीमुळे आपण मालमत्तेचं, संपत्तीचं हस्तांतरण सहजपणे करू शकतो. तिसरं एक पैशाचं कार्य, दुय्यम कार्य ते असं की विलंबित देणी देण्याचं साधन म्हणून पैसा कार्य करतो. म्हणजे पैसा उधारीचे, कर्जाचे व्यवहार करतो. स्टँडर्ड फॉर डिफर्ड पेमेंट्स. कारण पैशामध्ये सर्व मान्यता, समाज मान्यता, जनरल ऍक्सेप्टेबिलिटी हा गुणधर्म असतो आणि त्यामुळं विलंबित देणी देण्यासाठी, उधारीचे, कर्जाचे व्यवहार करण्यासाठी पैशाचा उपयोग केला जातो. लोक पैशावर विश्वास ठेवतात आणि त्यामुळं पैशाच्या साह्यानं ज्याप्रमाणे आपण वस्तूंची खरेदी विक्री करतो त्याप्रमाणे पैसा आपण उधारीवर किंवा कर्जाच्या स्वरूपात एकमेकाला देत असतो. आणि पैशाची जी कार्य, शेवटचा भाग आहे तो म्हणजे पैशाची अनुषंगिक कार्ये किंवा आकस्मिक कार्य, कॉन्टिजंट फंक्शन्स ऑफ मनी. त्यामध्ये त्याची एक 6 कार्य आहेत. पैशाची अनुषंगिक, आकस्मिक किंवा इतर कार्य किंवा त्याला कमी महत्वाची कार्य असं म्हणतात. त्यापैकी पहिलं कार्य ते कार्य म्हणजे पतपैशाची निर्मिती. पैशाच्या साह्यानं पतपैसा किंवा बँक पैसा, क्रेडिट मनी तयार करता येतो आणि म्हणून पैशाला बेस ऑफ क्रेडिट मनी असं म्हटलेलं आहे. पैसा असल्याशिवाय किंवा पैशाशिवाय पतपैसा, क्रेडिट मनी तयार करता येत नाही. पतपैसा म्हणजे काय? लोक आपल्या जवळचा पैसा बँकेत ठेवीच्या स्वरूपात ठेवतात आणि ठेवीतील विशिष्ट टक्के रक्कम व्यापारी बँका गरजूंना कर्ज म्हणून देतात. त्या कर्जाऊ पैशाला पतपैसा असं म्हणतात. आणि अशा प्रकारे बँकेत लोकांच्या ठेवी जितक्या जास्त तितकी पतपैशाची निर्मिती, बँक पैशाची निर्मिती जास्त. म्हणजे व्यापारी बँकांची पतनिर्मिती ही प्रामुख्याने ठेवीवरती अवलंबून असते. लोक आपल्या जवळ असलेल्या पैशापैकी काही पैसा रोख स्वरूपात, ठेवींच्या स्वरूपात बँकेमध्ये ठेवतात आणि त्या ठेवीतील विशिष्ट टक्के रक्कम बँका कर्ज म्हणून देतात. त्या कर्जाऊ पैशाला पतपैसा असं म्हणतात. तर अशा प्रकारे कर्ज व्यवहारातून पतपैशाची निर्मिती होत असते आणि म्हणून कर्ज व्यवहारातून निर्माण होणारा पैसा म्हणजे पतपैसा. आणि हा पतपैसा निर्माण करण्यासाठी पैशाची गरज असते. पैसा असल्याशिवाय पतपैसा निर्माण करता येत. आणि अर्थव्यवस्थेत पैशाचं जेवढं महत्व तेवढंच पतपैशाचं महत्व असतं, कर्जाऊ पैशाचं महत्व असतं. पतपैसा जर जास्त असेल, पुरेशा प्रमाणात पतनिर्मिती होत असेल तर अर्थव्यवस्थेची, शेती उद्योग क्षेत्राची पैशाची जी गरज आहे ही गरज पूर्ण होते आणि अर्थव्यवस्थेचा विकास. तर अशा प्रकारे
पैसा हा जो आहे हा पैसा पतपैशाचा आधार मानला जातो. पैशाच्या साहाय्यानं पतपैशाची बँक पैशाची निर्मिती करता येते. बँकांना कर्जाचे व्यवहार करता येतात. पैसा जितका जास्त तितका पतपैसा जास्त. म्हणजे पैसा जितका जास्त, लोकांच्या ठेवी जितक्या जास्त, तितके कर्जाचे व्यवहार जास्त होतात आणि अर्थव्यवस्थेची पैशाची गरज भागते. पैशाचं दुसरं कार्य ते म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाचं वाटप, डिस्ट्रीब्युशन ऑफ नॅशनल इन्कम. राष्ट्रीय उत्पन्न वाटप करण्याचं काम पैसा करत असतो. राष्ट्रीय उत्पन्न कसं निर्माण होतं? अर्थव्यवस्थेच्या प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय क्षेत्रात ज्या वस्तू आणि सेवा निर्माण होतात त्या वस्तू आणि सेवांची पैशातील किंमत म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न. या राष्ट्रीय उत्पन्नाची निर्मिती लँड, लेबर, कॅपिटल, ऑर्गनायझेशन, भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजन हे उत्पादनाचे 4 घटक राष्ट्रीय उत्पन्नाची निर्मिती करत असतात. आणि त्याबद्दल या उत्पादन घटकांना खंड, वेतन, व्याज आणि नफा, रेंट, वेजेस, इंटरेस्ट अँड प्रॉफिट, खंड, वेतन, व्याज आणि नफा या स्वरूपात उत्पादन घटकांना उत्पन्न किंवा मोबदले मिळत असतात. तर अशा प्रकारे अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनाचे घटक उत्पादनाची, राष्ट्रीय उत्पन्नाची निर्मिती करत असतात आणि त्याबद्दल त्यांना खंड, वेतन, व्याज, नफा या स्वरूपात उत्पन्न मिळत असतं किंवा मोबदले मिळत असतात. हे मोबदले पैशाच्या स्वरूपात दिले जातात. हे मोबदले ठरवण्याचं कार्य पैसा करत असतो आणि अशा प्रकारे राष्ट्रीय उत्पन्नाचं वाटप, डिस्ट्रीब्युशन ऑफ नॅशनल इन्कम करण्याच्या संदर्भामध्ये पैशाची भूमिका, पैशाचं कार्य अतिशय महत्वाचं आहे. तिसरं जे कार्य आहे कमी महत्वाचं आपण बघतोय क्वांटिजेंट फंक्शन्स. संपत्तीला रोखतेचं स्वरूप देणं, बेस ऑफ लिक्विडिटी, हे एक महत्वाचं पैशाचं कार्य आहे. ते संपत्ती जी आहे, जी मालमत्ता आहे, या मालमत्तेचं रोख पैशात रूपांतर करण्याचं कार्य पैसा करत असतो. म्हणजे रोखता, लिक्विडिटी हा एक अतिशय महत्वाचा गुणधर्म पैशामध्ये आहे. म्हणून पैसा स्वीकारार्ह आहे. पैशाला समाज मान्यता असते, कारण आपण मालमत्ता विकून, जमीन असेल, घर असेल, सोनं असेल, दागिने असतील, ही मालमत्ता विकून आपण त्या मालमत्तेचं रोख पैशात रूपांतर करू शकतो. म्हणजे एखाद्या संपत्तीचं, एखाद्या मालमत्तेचं रोख पैशात रूपांतर करण्याचा जो गुणधर्म आहे त्याला रोखतेचा गुणधर्म असं म्हणतात आणि हा गुणधर्म पैशामध्ये आहे. पैशाचं आणखी एक कमी महत्वाचं अनुषंगिक कार्य ते म्हणजे सीमांत उपयोगिता तत्वाचा आधार. पैसा हा सीमांत उपयोगिता तत्वाचा आधार मानला जातो. बेस ऑफ प्रिन्सिपल ऑफ मार्जिनल युटिलिटी. पैशाच्या साहाय्यानं सीमांत उपयोगिता आणि वस्तूची किंमत यांच्यामध्ये समानता साध्य करता येते. ज्या ठिकाणी सीमांत उपयोगिता आणि वस्तूची किंमत समान होते त्या ठिकाणी उपभोक्त्याला किंवा ग्राहकाला जास्तीत जास्त समाधान मिळतं. कारण वस्तूची खरेदी करत असताना उपभोक्ता आपलं जास्तीत जास्त समाधान कसं होईल हे पाहत असतो. आणि अर्थशास्त्रामध्ये सीमांत उपयोगिता तत्वानुसार ज्या ठिकाणी सीमांत उपयोगिता, मार्जिनल युटिलिटी आणि वस्तूची किंमत, प्राइस, हे दोन्ही घटक समान होतात त्या ठिकाणी उपभोक्त्याला, ग्राहकाला जास्तीत जास्त समाधान मिळतं. म्हणजे सीमांत उपयोगिता आणि वस्तूची किंमत सारखी असेल तर उपभोक्त्याला जास्तीत जास्त समाधान मिळतं. आणि अशा प्रकारे सीमांत उपयोगिता मोजण्यासाठी, समसीमांत उपयोगिता मोजण्यासाठी, उपभोक्त्याचं संतोषाधिक्य मोजण्यासाठी पैशाचा उपयोग होतो. त्याचबरोबर उत्पादकाचं संतोषाधिक्य ही सुद्धा कन्सेप्ट महत्वाची आहे. उत्पादक सुद्धा वस्तूची विक्री करून जास्तीत जास्त उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न करत असतो, जास्तीत जास्त नफा मिळवण्याचा प्रयत्न करत असतो.
आणि म्हणून उपभोक्त्याला किंवा उत्पादकाला सीमांत उपयोगिता प्रिन्सिपलकडे तत्वाकडे लक्ष द्यावं लागतं आणि त्या दृष्टिकोनातून विचार करता सीमांत उपयोगिता मोजण्यासाठी पैशाचा उपयोग होतो आणि म्हणून पैशाला सीमांत उपयोगिता तत्वाचा आधार असं म्हटलं जातं. बेस ऑफ प्रिन्सिपल ऑफ मार्जिनल युटिलिटी. मनी इज बेस ऑफ प्रिन्सिपल ऑफ मार्जिनल युटिलिटी. पैशाचं आणखी एक अनुषंगिक 5वं कार्य आहे ते म्हणजे हिशेबाचं साधन. बेस ऑफ अकाउंट. पैशाच्या साह्यानं हिशेब ठेवता येतात. पैसा हे हिशेबाचं एकक आहे. मनी इज युनिट ऑफ अकाउंट. कारण पैसा मूल्य मोजण्याचं कार्य करतो. पैशाच्या साह्यानं वस्तू आणि सेवाचं मूल्य मोजता येतं आणि त्यामुळं पैशाच्या साह्यानं हिशेब सुद्धा ठेवता येतात. तर अशा प्रकारे आपण पैशाची काही कार्य बघितली. पैसा हे विनिमयाचं माध्यम आहे. मनी इज इन्स्ट्रुमेंट ऑफ एक्सचेंज. पैसा हे मूल्यमापनाचं साधन आहे. मनी इज ए मेजरिंग रॉड. पैसा मूल्यसंग्रहाचं साधन आहे. स्टोर ऑफ व्हॅल्यू. संपत्तीच्या मालमत्तेच्या हस्तांतराचं साधन म्हणून पैसा कार्य करतो. मीडियम ऑफ प्रॉपर्टी ट्रान्सफर. विलंबित देणी देण्याचं, उधारीचे कर्जाचे व्यवहार करण्याचं साधन म्हणून पैसा कार्य करतो. स्टँडर्ड फॉर डिफर्ड पेमेंट्स. पतपैशाची, बँक पैशाची निर्मिती पैशामुळे शक्य होते. राष्ट्रीय उत्पन्नाचं वाटप पैशामुळे करता येतं. संपत्तीला रोखतेचं स्वरूप देता येतं. पैसा हा सीमांत उपयोगिता तत्वाचा आधार आहे आणि पैसा हिशेबाचं साधन म्हणून पैशाचा उपयोग होत असतो. तर अशा प्रकारे आपण पैशाची कार्य पाहिली. त्यालाच पैशाचे उपयोग किंवा पैशाचे गुणधर्म असं म्हणतात. कारण पैशाच्या साह्यानं हवी ती वस्तू आणि सेवा विकत घेता येते. मालमत्ता विकून कुठेही मालमत्ता खरेदी करता येते. उधारीचे व्यवहार करता येतात. वस्तूची किंमत ठरवता येते. पण पैशाचे काही तोटे किंवा काही मर्यादा सुद्धा आहेत. पैशाचा जर योग्य वापर झाला नाही तर देशामध्ये आर्थिक विषमता निर्माण होते. इकॉनॉमिक इनइक्वॅलिटी. राष्ट्रीय उत्पन्नाचं वाटप जर योग्य प्रकारे झालं नाही तर देशामध्ये आर्थिक विषमता निर्माण होते. सामाजिक विषमता निर्माण होते. मनुष्याची पैसे मिळवण्याची जी हाव आहे त्यामुळे भ्रष्टाचार निर्माण होतो आणि गरिबांचं शोषण होतं. पैशाचा जर उपयोग योग्य प्रकारे केला तर अर्थव्यवस्थेत आर्थिक समानता निर्माण होते, सामाजिक समता निर्माण होते. पण असं आपण पाहतो आहोत की पैशाचा उपयोग योग्य प्रकारे काही लोक करत नाहीत आणि त्यामुळे भ्रष्टाचार, आर्थिक विषमता, सामाजिक विषमता निर्माण होते. आणि म्हणून पैशाचा जर योग्य प्रकारे उपयोग केला तर पैशाचे अनेक गुणधर्म आहेत, पैशाचे अनेक फायदे आहेत. तर अशा प्रकारे आजच्या लेक्चरमध्ये मी पैसा म्हणजे काय आणि पैशाची कार्ये स्पष्ट केलेली आहेत. हा व्हिडिओ, हे लेक्चर BA, BCom, MA, MCom, MBA सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांना अत्यंत उपयुक्त आहे. धन्यवाद.